अभिनेते गोविंदा यांना लोकसभेसाठी संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडणाऱ्या मराठी कलाकाराला का हिणवलं जातं असा प्रश्न मवियाचे लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हेंनी विचारलाय. तसंच गोविंदांच्या खासदारकीचा लेखाजोखा एकदा पाहावा असा टोलाही त्यांनी अजित पवारांना लगावलाय. लोकसभेची यंदाची निवडणूक म्हणजे स्वाभिमान विरोधात स्वार्थासाठी कोलांटुड्या स्वरूपाची असल्याचं वक्तव्य अमोल कोल्हेंनी केलं. यातून त्यांनी शिवाजीराव आढळराव पाटलांवर निशाणा साधला. पिंपरीतल्या भोसरी मतदारसंघात ते प्रचारादरम्यान बोलत होते. ठाकरे गटाकडून संभाजीनगरची उमेदवारी चंद्रकांत खैरेंना मिळाल्यानंतर त्यांनी विजयाचा निर्धार केलाय. अंबादास दानवे आणि आपल्यात आता काहीही वाद नाहीत. आपण दोघे हातात हात घालून प्रचार करणार असून संभाजीनगरमधून ठाकरेंना रिझल्ट देणार असल्याचं खैरे म्हणाले. शिंदेगडाकडून शिर्डीसाठी खासदार सदाशिव लोखंडेचं नाव जाहीर झालंय. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे आभार मानले. तसंच खासदार झाल्यावर आपण घाटमात्याचं पाणी शेतकऱ्यांसाठी आणून शिर्डीत आयटी पार्क उभारून अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. तरुणांसाठी रोजगार निर्मिती करू असं ते म्हणाले. जानकरांनी डावपेच केल्यानं त्यांना जागा मिळाली. पवारांसोबत गेलो असतो तर आपल्यालाही मिळाली असती, मात्र प्रामाणिक असल्यामुळे गेलो नसल्याचं रामदास आठवले म्हणाले. दरम्यान त्यांनी फडणवीसांची भेट घेऊन लोकसभेसाठी जागा नसेल तर केंद्रात कॅबिनेट, राज्यात मंत्रीपद, विधानसभेत जागा तसंच महामंडळात वाटा देण्याची मागणी केली आहे.